नमस्कार सर्वांना. आज आपण पाहतोय ओव्याच्या पानांची पौष्टिक अशी भजी रेसिपी. आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आयुर्वेदानुसार ओव्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. चला तर मग पाहूयात ओव्याच्या पानांची भजी रेसिपी. इथे मी ओव्याची 10-12 पाने स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत आणि आता बाउलमध्ये 1 वाटी बेसन घालून घेऊयात. 1-2 चमचे तांदळाचे पीठ वापरणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे भजी चांगली कुरकुरीत बनतील. हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात. भजींसाठी बेसनचं मिश्रण मिक्स करताना थोडं जाड असं घट्टसर मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आपण पाहू शकता अशा पद्धतीत पाणी घालून छान मिक्स करून घेऊयात. तर आपलं बेसनचं बॅटर तयार आहे. इथे आपण तेल गरम करायला ठेवलंय आणि आता तेल छान गरम झालंय. आपण एक एक करून ओव्याची पानं तेलामध्ये घालून घेऊयात. बेसनमध्ये डीप करून एक एक पानं छान बेसनमध्ये घालून घेऊन सर्व भजी फ्राय करून घेऊयात. छान सोनेरी रंग येईल तोपर्यंत तेलामध्ये मस्त भजी असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपल्या इथे छान मस्त असे भजी तयार आहे. आपण इथे हवं असेल तर खाण्याचा सोड्याचा वापर करू शकता, त्यामुळे पण छान भजी फुगतील. पण आवश्यक असल्यास घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. तर आपण पाहू शकता आता आपले भजी छान कुरकुरीत आणि कलर पण मस्त सोनेरी आला आहे. तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे आता आपले मस्त असे कुरकुरीत ओव्याच्या पानांचे भजी तयार आहेत आणि आपण हे चहासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद.